सर्वांना जय भीम. सर्वांना जय भीम. नमस्कार. आज आपल्याला आरक्षणाचा जो सांस्कृतिक अर्थ आहे आणि आरक्षणामागची जी सांस्कृतिक भूमिका आहे भारताची, त्याच्याविषयी आपण इथे बोलायला बसलेलो आहोत. सर्वच बहुजन संघटकच्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना मी जय भीम करतो, नमस्कार करतो आणि आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या फेसबुक लाईव्हला सुरुवात करतो. आताच जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण सोडलं. जे उपोषण मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या आणि ओबीसींचं आरक्षण द्या अशा प्रकारच्या मागणीसाठी होतं. आणि उपोषणाची ही जी परंपरा आहे ही मागासवर्गीयांना राखीव मतदारसंघ देण्याची जी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती, त्याला विरोध सुद्धा महात्मा गांधींनी आपल्या उपोषणाने केला होता. आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्या काळचा सांस्कृतिक भारत एकवटला होता, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना प्राणांतिक उपोषणाने मोठा विरोध झाला. आजची परिस्थिती तशी काही वेगळी नाही, परंतु या अर्थाने ओबीसी आरक्षणाची जी भूमिका आहे ती भूमिका ओबीसीनी मांडणं आणि मराठ्यांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण म्हणजे नक्की काय आहे याचा सांस्कृतिक अर्थ इथे सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, आजच्या या सांस्कृतिक विषयामध्ये आत्ता जी मांडणी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने झाली ती मांडणी आणि मागच्या 58 मराठा क्रांती मोर्चांमध्ये जे मूक मोर्चे होते त्यामध्ये कुठलीही वैचारिक मांडणी नव्हती, तर आम्हाला आरक्षण पाहिजे अशी एक ठोक मागणी होती. आणि त्यावेळी याच्यावर महाराष्ट्रात फारशी चर्चा झाली नाही. आणि ही चर्चा न होता शांततेच्या मार्गाने जे मराठा क्रांती मोर्चे झाले त्यांनी सुद्धा महाराष्ट्रावर एक वेगळ्या प्रकारची दहशत निर्माण केली. कारण खरं म्हणजे हे जे आंदोलन होतं, या आंदोलनामध्ये मराठा समाजाला आरक्षण का पाहिजे याची चर्चा त्यावेळी व्हायला पाहिजे होती. आणि आताच्या उपोषणामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या सांस्कृतिक वातावरणात किंवा महाराष्ट्राच्या प्रबोधन जे मन आहे, महाराष्ट्राचं प्रबोधनाचं मन आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खरी चर्चा व्हायला पाहिजे तशी झाली नाही. आणि म्हणून जरांगे पाटील यांचं सततचं म्हणणं होतं की आमच्या गरिबांच्या मुलावर अन्याय नको, आम्ही गरीब आहोत, आमची शेती संपलेली आहे, आमच्या शेतमालाला भाव नाही. ही जी चर्चा झाली ही चर्चा आम्ही गरीब झालो म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे अशा प्रकारची होती. आणि या अगोदरच केंद्र सरकारनं आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने सामाजिक मागासलेपण आणि सामाजिक शोषण कधी काळी या देशानं इथल्या स्त्री शूद्रांचं ओबीसींचं केलं होतं, याचा विसर पाडून असं दाखवलं की जातींच्या शोषणावरचं आरक्षण आहे ते आरक्षण चुकीचं आहे आणि आरक्षण हे आर्थिक निकषावरच झालं पाहिजे. आणि म्हणून 10% EWS आरक्षण देऊनही टाकलं. हा जो सगळा भाग आहे आताच्या अनेक फेसबुक पोस्टवर चर्चा होताना मी पाहतोय. आणि या चर्चांमध्ये असं दिसतंय की आता कसलं सामाजिक मागासलेपण, ओबीसींकडे सुद्धा प्रचंड संपत्ती आली आहे, ऑडी वगैरे गाड्या आलेल्या आहेत, आणि मग ते गरीब कुठे राहिले. तर मला मराठा राजकीय नेते, मराठा आंदोलक आणि मराठा विचारवंत यांची बौद्धिक कीव करावीशी वाटते की त्यांना हे कळतच नाही की आरक्षण हे गरिबी हटवण्याचा विषय नाही. आरक्षण हा सामाजिक न्यायाचा, समतेचा विषय आहे. आणि संविधानामध्ये तो ठासून भरलेला आहे. म्हणजे सामाजिक समता, सामाजिक न्याय, सामाजिक कल्याण. जे मागासवर्गीयांचं शोषण हजारो वर्ष झाले
त्याच्याबद्दल संविधानामध्ये अनेक कायदे करण्यात आलेले आहेत, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार, यापैकी कुणीही या महाराष्ट्राने या देशानं मागासवर्गीयांचं शोषण केलं होतं अशा प्रकारचा एक शब्द सुद्धा कुठे बोललेलं दिसत नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही आमदाराने याच्यावर भाष्य केलेलं नाही. जरांगे पाटलांकडून याची अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण त्यांचं बोलणं पाहिलं तर आरक्षणाविषयीचा काडीचाही अभ्यास नसलेलं हे नेतृत्व या महाराष्ट्रावर लादलं गेलं. आणि या महाराष्ट्रामध्ये बुद्धिमान माणसं आहेत की नाही असा प्रश्न पडला. आणि ज्या पद्धतीने हेकेखोरी महात्मा गांधींनी केली बाबासाहेब आंबेडकरांच्या राखीव जागांच्या मागणीवर, त्याच ती जी हेकेखोरी आहे, ते उपोषण आहे, आमरण उपोषण आहे, ते मग महात्मा गांधींचं असो किंवा जरांगे पाटलांचं. महात्मा गांधींच्या या आमरण उपोषणाला एक वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा दिली, परंतु याच्या मुळाशी कोणी गेलेलं नाही. ज्या पद्धतीनं जाळपोळीच्या घटना, गाड्या फोडण्याच्या घटना या मराठा आंदोलनात झाल्या, त्या हिंसक घटना आहेत, हे आपल्याला सहज दिसतात, परंतु अशा प्रकारे आमरण उपोषण करून आपल्याला हवं ते करून घेणं हा जो अट्टहास आहे, ही सुद्धा हिंसाच आहे. आणि म्हणून हा उपोषणाचा मार्ग आहे, तो हिंसेचा मार्ग आहे, याच्यावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण जरांगे पाटील यांनी जी गोष्ट सांगितली की मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या, अशा प्रकारची मागणी ही असंविधानिक मागणी आहे. कारण अशा प्रकारचे दाखले देण्याचा अधिकार सरकारला आहे का? किंवा अशा प्रकारचे दाखले देऊन हा प्रश्न सुटेल का? किंवा मराठ्यांना मंडल आयोग असेल किंवा आतापर्यंत जे सगळे मागासवर्गीय आयोग झाले त्यांनी आरक्षण का नाकारलं? हे त्या आयोगांचा या मराठा समाजावर राग आहे म्हणून नाकारलं की त्याला काही कारणं आहेत. आणि ही जी कारणं आहेत ती कारणं सांस्कृतिक अर्थाची आहेत. आणि आज आपल्या देशात मराठ्यांच्या सांस्कृतिक वर्चस्ववाद जो आहे त्याच्याविषयी कोणी बोलताना दिसत नाही. आणि म्हणून हा विषय ओबीसी, एससी, एसटी या समस्त मागासवर्गीयांच्या हक्काचा विषय आहे आणि ओबीसींनी याच्यावर बोललं पाहिजे. परंतु या सगळ्या सांस्कृतिक दहशतवादाची मांडणी जी केलेली आहे ती मांडणी आपण इतिहासात जाऊन करायची असते. आणि इतिहासाचा विषय जरांगे पाटलांच्या या वक्तव्यात कुठेच पाहायला मिळाला नाही. किंवा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा ही आपली सांस्कृतिक चूक आहे की कुठेही मान्य केलेली दिसत नाही. आणि म्हणून भागवतांनी, मोहन भागवत जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख आहेत, त्यांनी मागच्या काळात सांगितलं होतं की 5000 वर्ष इथल्या पंडितांनी, पंडित म्हणजे ब्राह्मण, यांनी या देशातल्या मागासवर्गीयांचं शोषण केलं आणि त्यांच्याबद्दल त्यांनी माफी मागण्याचा प्रयत्न केला. परंतु मोहन भागवत हे ब्राह्मण आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख आहेत, परंतु केवळ ब्राह्मणांनी शोषण केलं नाही तर इथल्या क्षत्रियांनी केलं, इथल्या वैश्यांनी केलं. आणि हे जे शोषण आहे या शोषणाबद्दल जसं मोहन भागवतांनी माफी मागितली तशा प्रकारची माफी कुठल्या क्षत्रिय जातींच्या नेत्यांनी मागितलेली नाही. किंवा वैश्यांच्या लोकांनी, वैश्य जे उच्चवर्णीय आहेत त्यांनी अशी माफी मागितली नाही, पण मोहन भागवतांनी मागितली. आणि खऱ्या अर्थाने याची मांडणी ब्राह्मण वर्गाने केली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी क्षत्रियांनी आपली तलवार वापरली, वैश्यांनी आपला पैसा वापरला. आणि या सगळ्यांनी या देशातल्या स्त्रिया, या देशातले ओबीसी, या देशातले एससी आणि एसटी, आदिवासी, अस्पृश्य या सर्वांचं शोषण केलं. आणि शोषण इतकं भयानक आहे की त्याबद्दल नेहमीच आपण रामायण आणि महाभारतातले सुप्रसिद्ध दाखले देत आलो. परंतु रामायण आणि महाभारत या अर्थाने आमचे ओबीसी बांधव वाचत नाही. आता खरं म्हणजे मराठा ही क्षत्रिय जात आहे असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे आणि आम्ही क्षत्रिय आहोत, शूर आहोत अशी ती त्यांची मांडणी आहे. आणि म्हणून क्षत्रिय आहोत म्हणून या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते आम्हीच राहणार ही त्यांची कागदावर नसलेली परंतु सहज जाणवणारी मागणी किंवा त्यांचं जे ध्येय आहे सत्तेचं ते आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि म्हणून 13चे वर मुख्यमंत्री, तेवढेच महसूल मंत्री, तेवढेच गृहमंत्री
महाराष्ट्राची सर्व प्रकारची राजकीय सामाजिक सत्ता मराठ्यांकडे आहे. एवढंच नाही, सहकार क्षेत्र असेल, बँकिंग असेल, ऊसाची शेती असेल, पाणी असेल, या सगळ्यामध्ये वर्चस्व मराठा समाजाचं राहिलेलं आहे. आणि म्हणून सांस्कृतिक अर्थानं मराठा समाज हा उच्चवर्णीय आहे असेच दाखले सगळ्या मागासवर्गीय आयोगाने दिले आणि ते पुढारलेले आहेत. त्यांचं कोणी शोषण केलेलं नाही, ते मागासवर्गीय नाहीत म्हणून त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही, तर त्यांनी ज्यांचं शोषण केलेलं आहे त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे. अशा प्रकारची मागासवर्ग आयोगाची मांडणी आहे. आता ओबीसींचा जो प्रश्न आहे ते ओबीसींना कुणी सांगण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही, केला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांस्कृतिक अर्थाने तुम्हाला गुलामगिरी का आली, तुमच्याकडे शिक्षण नसल्यामुळे ही तुमच्यावर गुलामगिरी आली. मग त्यांनी ते विद्येविना मती गेली हे जे जगप्रसिद्ध वाक्य आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांचं ते आणलं. परंतु ओबीसींकडे शिक्षण नव्हतं म्हणजे ते बुद्धिहीन होते का, त्यांना अजिबात बुद्धिमत्ता नव्हती का, तर असं नाही. तर ओबीसींना शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णाने नाकारला आणि त्याला आधार होता मनुस्मृतीच्या सांस्कृतिक दहशतवादाचा. परंतु ओबीसी स्वतःला हिंदुत्ववादी पूर्वी म्हणत होते, आजही म्हणत आहेत. आणि अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले हे आमचे उद्धारक आहेत असं अनेक नेत्यांनी मान्य केलं महाराष्ट्रातल्या. मी माझ्या समोर आगरी समाजाला, कोळी समाजाला, भंडारी समाजाला ठेवून बोलत आहे आणि म्हणून मी सांगेन की महात्मा ज्योतिबा फुले हे आमचे गुरु आहेत असं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळातल्या कोळ्यांनी सांगितलं, आगऱ्यांनी सांगितलं, भंडाऱ्यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुले आमचे गुरु आहेत. कारण तुम्हाला शिक्षण इथल्या ब्राह्मणवाद्यांनी नाकारलं, शिक्षणाचा अधिकार नाकारला, राजकीय सत्ता नाकारली आणि व्यापार सुद्धा नाकारला आणि तुम्हाला शूद्र बनवले. आणि म्हणून शूद्रांना ही गुलामगिरी देणारी जी यंत्रणा आहे ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सांस्कृतिक योजना आणि ती धार्मिक आहे. आणि मग ह्याची उघड महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांना आम्ही आज गुरु मानायला तयार नाही. आणि म्हणून आताच्या काळात आगरी कोळ्यांना किंवा भंडाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले हे गुरु आमचे आहेत हे मान्य नाही. आणि म्हणून ब्राह्मणांनी लादलेले अनेक नवे गुरु जशा पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे होते, ब्राह्मण हा गुरु होता आणि तशा प्रकारचे नवे ब्राह्मण गुरु आजही ओबीसीनी स्वीकारलेले आपल्याला दिसतात. आणि हे त्यांनी ब्राह्मणांना गुरु स्वीकारल्यामुळे हिंदू धर्माची जी दहशत आहे, सांस्कृतिक दहशतवाद आहे, तो त्यांच्या मनावर बिंबवला गेला आणि मग त्यांनी बंड करणं सोडून दिलं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे बंड ओबीसींचं केलं. महात्मा ज्योतिबा फुले हे ओबीसी त्या काळाचे विचारवंत, महागुरु, नेते, पितामह अशा अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीमधल्या या महात्म्याला आपलं गुरु मानलं. मला आठवतं मांडवी कोळीवाड्यामध्ये आगरी कोळ्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यात मुंबईमध्ये दिली. पण हा विषय आज जर आम्ही आगरी कोळ्यांच्या तरुणांना सांगायला गेलो तर महात्मा ज्योतिबा फुले हे आमचे नेते नाहीत किंवा त्यांचा आमचा काडीचा संबंध नाही अशा प्रकारची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लादलेली विचारसरणी ओबीसी तरुणांच्या मनावर आजही पाहायला मिळते. आणि म्हणून हा जो सांस्कृतिक दहशतवाद आहे की महात्मा फुल्यांना नाकारणारी ओबीसी मंडळी ही स्वतःचा आत्मघात करून घेत आहेत. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं साहित्याचं वितरण हे ओबीसीमध्ये झालं पाहिजे. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांना आदर्श मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपलं गुरु मानलं आणि गुरु मानून त्यांनी जी सुरुवात केली आणि बाबासाहेबांनी या सगळ्या सांस्कृतिक लढ्याचा देशासमोरचा इतिहास आपल्या समोर आणला. आणि त्यांनी सांगितलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी या देशाचं शोषण केलं आणि इथल्या ओबीसी, शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया यांचं शोषण आणि यांच्यावर मानसिक गुलामगिरी लादण्याचं काम इथल्या मनुवादी, हिंदुत्ववादी, वैदिक लोकांनी केलं आणि त्यांचे प्रमुख हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहेत. आणि हे त्यांनी अनेक उदाहरणं देऊन समाजाची सगळी आकडेवारी सादर करून त्या काळच्या संविधान सभेत मांडलं आणि सांगितलं की बाबा ह्या लोकांनी जर देशाचं शोषण केले आणि देशामध्ये जी आज विषमता निर्माण झालेली आहे
ही विषमता संपवल्याशिवाय देशामध्ये जी समता आणायची आपल्याला, एक चांगलं बलवान असं राष्ट्र बनवायचं आहे आणि प्रत्येकाच्या हाताला काम द्यायचं आहे, प्रत्येकाचा जो बौद्धिक विकास आहे तो आपल्याला साधायचा आहे, मानवी विकास साधायचा आहे। याच्यामध्ये प्रगत अशा उच्चवर्णीयांच्या बरोबरीनं मागासवर्गीयांना आणणं हा आपला प्रयत्न आहे आणि संविधानाची ती दिशा आहे। अशा प्रकारचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अत्यंत महत्त्वाच्या, खूप उंचीच्या, हिमालया एवढ्या उंचीच्या जीवनामध्ये इथे साकार करून दाखवला। आणि म्हणून मागासवर्गीय, ओबीसी, एससी, एसटी यांच्या आरक्षणाचं नेतृत्व खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांकडे जातं, परंतु आरक्षण मागणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले आदर्श मानतात का, हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून मराठा समाजाचे जे आताचं आंदोलन झालं की आम्हाला ओबीसी कुणबी दाखले पाहिजे, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र कुठेच दिसत नाही। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्र आदर्श राजा मानतो। तो केवळ मराठा जातीचा राजा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी विचार केला तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याची कल्पना आपल्याकडे कुणी मांडली नाही। जी मांडली गेली ती उच्चवर्णीय विद्वानांनी मांडली आणि म्हणून रयतेचं स्वराज्य काय, हा मोठा प्रश्न आज मराठा जातीला पण पडलेला आहे, मराठा समाजाला पडलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जी नीती आहे ती नीती महाराष्ट्राला अजूनही कळलेली नाही, असं माझं स्पष्ट मत आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जरांगे पाटलांनी लावला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य म्हणजे काय हे त्यांनी समजून घेतलेलं नाही। आणि आम्ही निजामकालीन मराठी आहोत, मग तेव्हा आमचं कुणबी जात होती म्हणून आम्ही मागासवर्गीय होतो, अशा प्रकारचा जो हा युक्तिवाद आहे, हा शॉर्टकट आहे, हा खरं म्हणजे महाराष्ट्राच्या बुद्धिवाद्यांना न पटणार आहे। परंतु महाराष्ट्राचे बुद्धिवादी आहेत की मराठ्यांच्या आक्रमक आंदोलनाला घाबरतात आणि म्हणून ते यात काहीच बोलायला तयार नाहीत। अक्षरशः त्यांच्यावर सांस्कृतिक दहशतवाद आहे। मुस्लिम अतिरेक्यांच्याबद्दल ते दहशतवाद, मुस्लिम दहशतवाद असे शब्द आले, परंतु हिंदूंचा पण दहशतवाद आहे आणि हा दहशतवाद मुस्लिम राष्ट्रांपेक्षा अत्यंत भयानक आहे। आणि या दहशतवादाने हजारो वर्ष इथल्या स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी यांच्यावर गुलामगिरी लादलेली आहे। ती मानसिक गुलामगिरी आहे, सांस्कृतिक गुलामगिरी आहे, याच्याविषयी कुणी बोलताना दिसत नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा ज्योतिबा फुले यांचं साहित्य ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना हा सांस्कृतिक दहशतवाद माहीत आहे। परंतु आपल्या या सगळ्या आताच्या भारताच्या स्थितीशी जे नातं आहे मनुस्मृतीशी, जुन्या काळात म्हणजे जुन्या सांस्कृतिक गोष्टी आहेत त्याच्याशी नातं आहे, ते जोडणारी चर्चा अत्यंत कमी प्रमाणात इथे पाहायला मिळते। आणि म्हणून आरक्षणाचा अर्थ आताच्या पिढीला कळत नाही किंवा महाराष्ट्रात त्याची चर्चा होत नाही। याचं हे फार मोठं कारण आहे की ज्या कारणामुळे आपल्या देशात, महाराष्ट्रात आरक्षण द्यावं लागलं त्याला कारण, ज्याला आपण आज ब्राह्मणवाद म्हणतो किंवा हिंदुत्वाच्या नावाखाली उच्चवर्णीयांची सत्ता सगळ्या समाज माध्यमांमध्ये, सत्तेच्या क्षेत्रामध्ये आहे, त्याचा उहापोह कुठलाही विद्वान करताना दिसत नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही समजून घेतल्याशिवाय आरक्षणाचा अर्थ कोणाला कळणार नाही। बंधू आणि भगिनींनो, आजच्या स्थितीत मला हे सांगायचं आहे की 5000 वर्ष तुम्ही जर मागच्या काळात गेलात तर 5000 वर्षामध्ये हा जो मनुवाद आहे की सांस्कृतिक वाद आहे त्याचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो। देवांची निर्मिती करून त्या आधारे मनुस्मृतीची रचना सगळ्या समाजमनावर करण्याचं काम आपल्या भारतामध्ये झालेलं आहे। आणि भगवान महावीरांनी यामध्ये बंड केलेला आहे आणि असा जो दैववाद आहे, यज्ञयाग आहे, यांना नाकारण्याचा प्रयत्न भगवान महावीरांनी केला। आणि म्हणून कुठलंही शस्त्र न घेणारा तो महावीर, अशा प्रकारची भगवान महावीरांची विचारसरणी या देशात होती। याच पद्धतीनं भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा ही विचारसरणी आपल्या देशाला दिली। आणि जे सामाजिक शोषण इथल्या पुरोहितशाहींनी, ब्राह्मणवाद्यांनी, क्षत्रियांनी केलं होतं त्यांना उत्तर देण्याचा, बंडाचं एक अत्यंत महत्त्वाचं काम गौतम बुद्धांनी केलं। भारताच्या सांस्कृतिक इतिहासात हे दोन महापुरुष अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्याच पद्धतीने चार्वाकांनी सुद्धा या ब्राह्मणवादाची बिंग फोडली आणि
निसर्गाची तत्व समोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला मला हे सांगायचं आहे की हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये 85% शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्यावर गुलामगिरी इथल्या मनुस्मृतीने लादली आणि आज या मनुस्मृतीचे समर्थक देशामध्ये राज्य करत आहेत. ही जी मनुस्मृती आहे, मनुस्मृतीने लादलेली गुलामगिरी किती भयंकर होती. पुस्तकांना या सगळ्या ओबीसी, एससी, एसटी यांनी स्पर्शच करायचा नाही. त्यांनी ज्ञान ग्रहण करायचं नाही. सत्तेला सुद्धा स्पर्श करायचा नाही. त्या काळात ती सत्ता ही तलवारीच्या जोरावरची होती. तिला क्षत्रिय राजांची सत्ता असं नाव होतं. राजसत्ता हाती घ्यायची असेल तर लढाया कराव्या लागायच्या आणि लढण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना, क्षत्रियांना आणि वैश्यांना दिला गेला. आणि ब्राह्मण क्षत्रियांच्या सत्तेचा वाद हा सगळ्यांना माहीत आहे. आपल्याला कल्पना आहे की तुम्ही पुराणांमध्ये हे ब्राह्मण आणि क्षत्रिय लोक कसे लढत होते. परशुराम या ब्राह्मणाने 21 वेळा क्षत्रियांचा निपात केला असं ब्राह्मण सांगतात. आणि 21 वेळा निपात करून सुद्धा क्षत्रिय कसे राहिले असा प्रश्न आज क्षत्रियांना पडलाय. परंतु ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे फक्त 15% होते. बिहारच्या जनगणनेने हे सिद्ध केलेलं आहे. यांच्यातलं जे सत्तेचं युद्ध आहे ते त्यांचं आपापसातलं आहे. 85% शूद्रांना म्हणजे ओबीसी, एससी, एसटी यांना सत्तेच्या कोणत्याच प्रवाहात सामील करून न घेणारी योजना आपल्या देशात होती. आणि म्हणून भारताच्या या सांस्कृतिक दहशतवादाचं जे चित्र आहे ते आम्ही डोळ्यासमोर आणलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचला पाहिजे. आम्ही शूद्रपूर्वी कोण होते हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या ग्रंथांमध्ये या देशानं इथल्या मागासवर्गीयांचं कसं आणि किती शोषण केलंय हा जो अनुभव आज लोकांना येतो, परंतु त्याचा इतिहास आम्ही समजून न घेतल्यामुळे मराठा आरक्षणाची आत्ताची चर्चा ही गरीब आणि श्रीमंताच्या विषयावर होते. म्हणजे आम्ही किती गरीब आहोत, मग आम्हाला किती फी भरायला लागते, तुम्हाला कमी फी मध्ये शिक्षण मिळतं. पण ह्याची कारणं काय आहे? शूद्रांकडे जमिनी नव्हत्या, जागा नव्हत्या, पाणी नव्हत्या, शेती नव्हतं. ज्ञानाचं मार्ग त्यांच्यासाठी बंद झाला होता. मानवी हक्कांची सगळी मार्ग आहेत किंवा हत्यार आहेत ती त्यांना नाकारली गेली होती. आणि एवढं शोषण झाल्यानंतर त्या ओबीसी, एससी, एसटीच्या वर्गामध्ये स्वतंत्र मन कसं उभं राहणार, स्वतंत्र बुद्धी कशी उभी राहणार, एवढ्यापर्यंत हे शोषण झालेलं होतं. आजही तीच अवस्था आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर संविधान येऊन सुद्धा सतत मराठा आणि ब्राह्मण मुख्यमंत्री पाहायला मिळतात. ते फार हुशार आहेत किंवा ते चांगले राज्य करतात अशातला भाग नाही. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जो मनुवादी संस्कृती होती, ज्यांनी सत्ता, संपत्ती, शिक्षण, राजसत्ता यांचे अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांकडे दिले होते, तशाच प्रकारची सत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेत, विधान परिषद आणि मंत्रालयामध्ये आजही पाहायला मिळते, किंबहुना ती देशातही पाहायला मिळते. आणि म्हणून या विषयावर फार कमी लोकांनी भाष्य केलेलं आहे. हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आपल्याला समजून घ्यायचं असेल तर भारतातली गरीब आणि श्रीमंत यांची जी दरी आहे आणि भारतातल्या वैदिक हिंदुत्वानी, ब्राह्मणवाद्यांनी लादलेली जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी सुद्धा आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून आमरण उपोषण करणाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना वेठीस धरलं, आज जरांगे पाटील यांना ओबीसीना वेठीस धरलं आणि महाराष्ट्रावर संपूर्ण सत्ता ही ब्राह्मण आणि क्षत्रियांची असल्यामुळे जरांगे पाटलांच्या उपोषणाला प्रचंड महत्त्व दिलं गेलं. खरं म्हणजे महात्मा गांधींनी किमान देशभर दौरा करून काय काय चाललंय देशामध्ये, इंग्रज कशा प्रकारचं शोषण करतात ते जागा करण्यासाठी लोकांचं प्रबोधन केलं होतं. परंतु जरांगे पाटलांचा कडे अशा प्रकारचा कुठलाही गुण किंवा शब्द सुद्धा पाहायला मिळत नाही. मग त्यांना महत्त्व एवढं मोठं का दिलं गेलं? तर याच्या पाठीमागची जी भावना आहे की मराठ्यांना सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलेलं आहे. सर्व मागासवर्गीय आयोगाने सांगितलं की मराठा ही मागासलेली जात नाही, ती क्षत्रिय जात आहे, राज्यकर्ता वर्ग आहे आणि यांना आरक्षणाची आवश्यकता नाही हे सरकारी आयोग सांगतात. आणि न्यायालय सुद्धा ते आरक्षण टिकत नाही, सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे. मग हे आरक्षण मिळणार नाही हे वास्तव आहे. मग आरक्षण जर मिळत नसेल तर मग आपला क्षत्रियांचा पूर्वीचा जो गुण आहे
तो गुण शूद्रातिशूद्रांच्या अधिकारामध्ये घुसखोरी करणं आणि घुसखोरी करणं, त्यांच्या अधिकारांवर ताबा मिळवणं हीच मुळात क्षत्रिय वृत्ती आहे. आणि म्हणून या क्षत्रिय वृत्तीनुसार हे जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये ओबीसी बांधव काही बोलले नाहीत, परंतु त्यांचं जे गप्प राहणं ते फार भयानक आहे. आणि जे काही विश्लेषण ओबीसी नेते किंवा ओबीसी बांधव करतात ते अपुरं आहे. आणि म्हणून आमरण उपोषण हे महात्मा गांधींचं असेल किंवा जरांगे पाटलांचं आहे, हे हिंसाच आहे. आणि ह्या दोन्ही उपोषणांनी मागासवर्गीयांच्या अधिकारामध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो घुसखोरी करण्याचा प्रयत्न आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दबाव टाकला होता की शूद्रांना आरक्षणाची गरज काय. तर ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानं त्यावेळी सगळ्यांना सांगण्याचा देशाला प्रयत्न केला की हजारो वर्ष तुम्ही आम्हाला सर्व प्रकारचे अधिकार नाकारलेले आहेत. आज हा शब्द बोलायला गेलो तर फेसबुकवर व्हॉट्सअपवर हे सगळे मराठा लोक बोलतात की ब्राह्मण बोलतात की असं कुठे, आता सगळ्या जाती संपलेल्या आहेत, आता जातीभेद संपलेला आहे आणि असं काय नाही, आता ओबीसी पण खूप श्रीमंत झालेत, अशा प्रकारच्या चर्चा करतात. परंतु हा गरीब आणि श्रीमंतीचा विषय नाही. आणि म्हणून भारत आणि जगामधला जो फरक आहे शोषणाचा तो मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो. माझं बोलणं हे कदाचित खूप मोठं होतं कारण मला माझ्या ओबीसी बांधवांना शूद्रांना समजावण्याची माझी भूमिका असते. कुठली तरी प्रतिक्रिया द्यायची तिखट आणि लोकप्रिय व्हायचं अशा प्रकारचा माझा हेतू नाही. त्यामुळे मी जास्त वेळ घेतो. अनेक लोकांची तक्रार आहे की पाटील साहेब तुम्ही दीड तास बोलता आणि एवढं कोण बघणार. मला कल्पना आहे की एवढं कोण बघणार असं लोकांच्या मनात प्रश्न आहे. परंतु एखादा विषय त्या विषयाला न्याय दिल्याशिवाय एखाद्यावर आरोप करणं म्हणजे मराठा समाजावर सुद्धा चुकीचे आरोप करणं मला अजिबात आवडणार नाही. त्यांना सुद्धा जुन्या गोष्टींची उकल करून देणं ही काळाची गरज आहे. कारण ते आता सध्या फक्त गरीब आणि श्रीमंत एवढाच विषय घेऊन बसलेत. जरांगे पाटलांची सगळी स्टेटमेंट आम्ही किती गरीब आहोत, गरिबांच्या मुलावर अन्याय करू नका अशा प्रकारचे आहेत. परंतु तुम्ही जर गरीब आहात तर इथला आदिवासी किती गरीब आहे, इथल्या एससी जाती किती गरीब आहे, इथले ओबीसी किती गरीब आहेत याचं सुद्धा अवलोकन आपण केलं पाहिजे. आणि आपल्या वस्तीच्या आजूबाजूला ही माणसं राहतात, ती सफाईची कामं करतात, ती कष्टाची कामं करतात, अंगमेहनतीची कामं करतात, ज्यांना कुठलीही प्रतिष्ठा नाही अशा प्रकारची हलकी कामं हे शूद्रातिशूद्र करतात. अशा प्रकारची कामं मराठा बांधवांना करायला लागत नाही हे महाराष्ट्राला मी जाणीवपूर्वक सांगतो. आता जो जरांगे पाटलांनी इथे जी चर्चा केली की आम्ही मराठी गरीब आहोत, आता मराठ्यांमध्ये श्रीमंत लोक राहिले नाहीत आणि म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, त्यांची जी मागणी आहे त्यांचं प्रबोधन मी करतो की आरक्षण हे गरिबी नष्ट करण्याचा विषयच नाही. आणि म्हणून भारतामध्ये जो सांस्कृतिक दहशतवाद आहे हिंदू धर्माचा किंवा वैदिक धर्माचा किंवा ब्राह्मण धर्माचा, तो असा आहे की जगामध्ये श्रीमंत गरीब अशा प्रकारचे वर्ग होते आणि आहेत. आणि याच्यावर मार्क्सचा विचार आहे. भांडवलदार आणि कामगार नेहमी कारखान्यात काम करणारा किंवा शेतमजूर आहे आणि भांडवलदार वर्ग वेगळा आहे. आणि जगाचे दोनच भाग या मार्क्सने केले की भांडवलवाद आणि कामगार वर्ग किंवा सेवक वर्ग. त्या सेवक वर्गाचं कामगारांचं शोषण भांडवलदार करतो आणि ती भांडवलदारी नष्ट झाली पाहिजे. अशा प्रकारचा गरीब आणि श्रीमंतीचा विषय जगामध्ये मांडला गेला आणि जगामध्ये अशा प्रकारचं वर्ग आहे. परंतु भारतामध्ये हे जे गरीब श्रीमंतीचा वर्ग आहे हा एवढाच विषय नाही. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी देशामध्ये आर्थिक निकषावरचं ईडब्ल्यू जे आरक्षण टाकलेलं आहे ते आरक्षण देण्याचा मार्ग, त्या आरक्षण देण्याचा हेतू आहे की ते सांगायचा प्रयत्न करतात की गरीब आणि श्रीमंत असे दोनच वर्ग जगात असतात, जात वगैरे काय नसते. परंतु नरेंद्र मोदी, त्यांचा भाजपा, त्यांचा राष्ट्रीय संघ, त्यांचे मित्र ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, आता जे अदानी आणि अंबानी वैश्य म्हणून पुढे आलेले आहेत जास्त संख्येने, म्हणजे क्षत्रिय आणि ब्राह्मणांपेक्षा ते पुढे आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ते असं दाखवायचा प्रयत्न करतात की गरीब आणि श्रीमंत अशीच एक दरी आहे किंवा अशाच दोन जाती आहेत. वरती ते सांगतात की गरिबीला जात नसते. हे गडकरींपासून फडणवीस सगळेजण बोलायला लागले. आणि ह्या देशामध्ये ते असं सांगू इच्छितात की गरीब आणि श्रीमंत असे दोन्हीच भाग जगामध्ये असतात. परंतु हे खोटं आहे. सत्य काय आहे
तर या देशातल्या ब्राह्मणवाद्यांनी, या देशातल्या मनुवाद्यांनी भारताचं शोषण असं केलं की ते वर्णव्यवस्था तयार केली आणि त्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र आणि स्त्रिया अशा प्रकारची रचना केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सर्व संपत्तीचे, राजकीय सत्तेचे, शिक्षण सत्तेचे पूर्ण अधिकार दिले गेले, ज्यांची संख्या फक्त 15% आहे. आणि 85% लोकांना हे सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले आणि त्यांच्या कष्टावर, त्यांच्या शोषणावर राज्य करण्याचं काम या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी केले. आणि त्यांनी हजारो वर्ष या शूद्रातिशूद्रांचं, ओबीसी, एससी, एसटी यांचं एवढं शोषण केलं की त्यांना स्वातंत्र्य काय असतं, शिक्षण काय असतं, पुस्तकं काय असतात, लढणं काय असतं हे विसरायला लावलं. आणि म्हणून आजही तुम्ही पाहत असाल की ओबीसी, एससी, एसटी यांच्या तरुण मुलांपैकी कुणीही बोलायला तयार नाही. ज्या कुणब्यांचे दाखले मराठा समाज मागतोय त्या कुणब्यांची कोकणातली अवस्था तुम्ही पाहिली, अत्यंत बिकट अवस्था आहे. आणि महाराष्ट्राला सांगणं आहे माझं, खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना, तुम्ही मराठा हे कुणबी आहेत तर एखादा मुख्यमंत्री दाखवा कुणब्यांचा, ओबीसींचा. तो मुख्यमंत्री का होऊ शकत नाही? राजकीय सत्ता ही स्वतःला क्षत्रिय समजणाऱ्या मराठ्यांकडेच काय? आता चर्चा व्हायला लागल्या की अनेक मराठा सत्ताधाऱ्यांनी ओबीसीचे दाखले चोरून घेतलेले आहेत आणि ज्यांनी दाखले चोरून घेतलेले आहेत, फसवून घेतलेले आहेत, त्यांची चोरी पांढरी करण्याचं किंवा त्यांना मान्यता देण्याचं काम महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठ्यांना ओबीसी दाखले देण्याच्या नव्या जीआरने सुरू आहे. आणि आम्हाला माहिती आहे ओबीसीना की अशा प्रकारचे अनेक दाखले या उच्चवर्णीयांनी घेतलेले आहेत. कोपरखरणेमध्ये मी पाहिलं की अनेक मराठा आणि ब्राह्मणांनी मागासवर्गीयांचे दाखले घेऊन सिडकोची घरं, सिडकोचे प्लॉट घेतलेले आहेत. कोपरखरणे स्टेशन समोर अशी मी प्रत्यक्ष कहाणी पाहिली. आणि असे प्रकार खूप घडलेले आहेत. पण गरीब आणि श्रीमंत हा मार्क्सचा विचार जगात असला तरी तसाच विचार आमच्या देशात आहे. इथे जातीचं शोषण नाही आणि जातींची जनगणना इंग्रजांनी करून हे शोषण समोर आणलं, अशा प्रकारचा आरोप इंग्रजांवर करणारे अनेक हिंदुत्ववादी, वैदिक आणि ब्राह्मणी लोक आहेत, संघ परिवाराचे लोक आहेत. परंतु जात हे वास्तव आहे आणि म्हणून जात हे वास्तव आहे म्हणून आदिवासी एकलव्याचा अंगठा कापून काढणारा द्रोणाचार्य इथे आहे. आदिवासींना शिक्षण नाकारणारा द्रोणाचार्य व्यवस्था इथे आहे. शंभूक नावाच्या शूद्रांनी अभ्यास केला, तो तपाला बसला म्हणून त्याला ठार करणारा क्षत्रिय राजा राम इथे आहे. ही जी सगळी उदाहरणं आहेत, असे अनेक आणि असंख्य उदाहरणं भारतातल्या पुराणांमध्ये आहेत. परंतु त्यांचा शोध घेण्याची क्षमता आपल्या आताच्या साहित्यिकांमध्ये नाही किंवा त्याची मांडणी आम्हाला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून हजारो वर्ष या मागासवर्गीयांना वर्णव्यवस्था निर्माण करून हे शोषण लादलं गेलं. आणि वर्णव्यवस्था म्हणजे तरी काय? तर ज्या जातीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यामध्ये जो जन्माला आला तो सत्ताधारी आणि ओबीसी, एससी, एसटी याच्यामध्ये जन्माला आला तो शूद्र, तो हलका. त्याला कुठलीही साधन संपत्ती मिळणार नाही, जमिनी मिळणार नाहीत, पाणी मिळणार नाही, जंगल मिळणार नाहीत, शिक्षण मिळणार नाही, आरक्षण मिळणार नाही. अशा प्रकारची, आरक्षण म्हणजे संधी मिळणार नाही, अशा प्रकारची रचना इथल्या वर्णव्यवस्थेने केली. आणि ही वर्णव्यवस्था संपली पाहिजे अशा प्रकारचं म्हणणं भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. आणि या वर्णव्यवस्थेचा फटका बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड बसला आणि जगाचा अभ्यास केलेल्या अत्यंत संवेदनशील आणि करुणामय अशा या महामानवानं या देशामध्ये सामाजिक न्याय करण्याचा प्रयत्न केला. हा सामाजिक न्याय म्हणजे ही वर्णव्यवस्था संपवणं. या वर्णव्यवस्थेमध्ये मराठा बांधव आज कुठे आहेत याचा शोध स्वतः मराठा बांधवांनी घेतला पाहिजे. आम्ही आदिवासींसारखे आहोत का? आम्ही एससी अस्पृश्य जातींसारखे आहोत का? आम्ही ओबीसींसारखे आहोत का? ओबीसींचं सांगायला गेलं तर ओबीसी म्हणून कोकणातल्या आगरी, कोळी, भंडारी, कराडी या जातींना जमीन मालकी नव्हती. ते शेतामध्ये कुळ म्हणून काम करायचे आणि कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांनी केला आणि त्यांना जमिनींचा अधिकार मिळायला सुरुवात झाली. परंतु आज डोंबिवलीमध्ये कोल्हे नावाचं गाव आहे. या गावामध्ये गुजरातचा देडिया नावाचा सावकार, बिल्डर हा कुळ आलेला आहे. कुळाची जी डेफिनेशन आहे ती जमीन कसणं अशी होती. आज जे मराठा जमीनदार आहेत त्यांना माझं सांगणं आहे
की तुम्ही शेतकरी म्हणून, आम्ही शेतकरी म्हणून हलके आहोत असं तुम्ही प्रश्न करता आणि म्हणून आम्ही गरीब आहोत असं म्हणता. परंतु तुमच्या शेतामध्ये काम करणारे शेतमजूर कोण आहेत याचा शोध घ्या. शेतमजुरांच्या जाती कोणत्या आहेत? शेतीची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळते, परंतु शेतात काम करणाऱ्या मजुरांना काय मिळतं, शेतमजुरांना काय मिळतं, त्या शेतमजुरांची स्थिती काय आहे, त्यांना शिक्षण आहे का, त्यांना नोकऱ्या आहेत का, याचा कधी विचार तुम्ही केलात? तुम्ही शेतकरी आहात, 1 एकर 2 एकरचे मालक आहात, काहीतरी तुमच्याकडे आहे, पण शेतमजुराकडे काय? तो फक्त शेती करतो, दुसऱ्याच्या शेतात काम करतो. आणि मग हा जो शूद्र आहे, या शूद्राची चर्चा महाराष्ट्रामध्ये कधी होत नाही. शेतीची जी नुकसान भरपाई आहे ती शेतमजुरांना कधीच भेटत नाही, शेतकऱ्यांना मिळते. पण शेतकऱ्यांना सुद्धा जो अहंकार आहे, जरांगे पाटील, मी सकाळीच चर्चा केली, आमचे जे मित्र आहेत राहुलजी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की पाटील हे आडनाव लावायची हौस आमच्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आता आमच्याकडे आम्ही आगरी पाटील आहोत, परंतु ही पाटील की गाव प्रमुखाची किंवा जमीनदारी वृत्तीची नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कुळ कायद्याने जमिनी दिल्या, आम्ही अत्यंत 10 गुंठे 20 गुंठे जमिनीचे मालक आहोत. त्यामुळे पाटील या शब्दातला जो गर्व आहे किंवा क्षत्रिय अहंकार आहे तो कोकणातल्या पाटलांमध्ये नाही. आणि म्हणून जरांगे पाटील, कोळशे पाटील ही जी आडनाव आहेत, हा अट्टास आहे की आम्ही मराठा आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत, ती प्रतिष्ठा क्षत्रियत्वाची आम्हाला पाहिजे. आमच्याकडे असं कुठलीही मानसिकता पाटील आडनावाच्या लोकांमध्ये पाहायला मिळत नाही, किंवा कोकणामध्ये आता स्वतःला पाटील किंवा क्षत्रिय घोषित करण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. आणि म्हणून हा जो त्याच्या पाठीमागचा सूक्ष्म अहंकार आहे, तो अहंकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा आहे. आणि त्या अहंकाराने इतर मागासवर्गीयांना आपले जे अधिकार आहेत ते नाकारले. आणि म्हणून हे अधिकार नाकारून जी अवस्था मागासवर्गीयांची झाली आणि त्यांच्यावर जी गुलामगिरी लादली गेली, त्याची चर्चा वर्तमान महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या आंदोलनात पाहायला मिळत नाही. आणि म्हणून या शोषणामागे जो ब्राह्मणवाद आहे, त्या ब्राह्मणवादाची माफी फडणवीस मागायला तयार नाहीत. खरं म्हणजे फडणवीसांनी जाहीरपणे बोललं पाहिजे की हे जे आरक्षण आहे, ते आरक्षणाची निर्मिती का केली गेली, तर या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या मागच्या पिढ्यांनी इथल्या ओबीसी, एससी, एसटी यांचं शोषण केलं आणि त्यांना बरोबरीने आणण्यासाठी आरक्षण आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही जी पदं आहेत ही अत्यंत महत्वाची पदं आहेत आणि त्यांनी कधीतरी सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. आरक्षणाच्या या चर्चेत ते बोलायला तयार नाहीत. अलीकडेच राजकीय भूमिका फडणवीसांची बदललेली आहे, बीजेपीची बदललेली आहे. पूर्वी ते बोलायचे हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आता हिंदू हित म्हणजे काय? तर हिंदू हित म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचं हित, ओबीसी, एससी, एसटी यांचं हित नाही. ते शूद्रांचं शोषण करणं म्हणजेच हिंदुत्व आहे. पण आता हे हिंदुत्व चालत नाही. मागासवर्गीय आरक्षणाची चळवळ देशामध्ये पेटलेली आहे. बिहारमधली जातीय जनगणना झाली आणि या जनगणनेने सिद्ध केलं की या देशामध्ये 85% ओबीसी, एससी, एसटी आहेत. आणि भाजपचे विरोधक राहुलजी गांधी यांनी सुद्धा सांगितली की जातनीय जनगणना करणं हे काँग्रेसचं ध्येय आहे. विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका काँग्रेसने घेतली त्याचा परिणाम भाजपाच्या राजकारणावर पाहायला मिळतो. आणि म्हणून आता ते बोलायला लागले की आमचा डीएनए ओबीसीचा आहे आणि आम्ही ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, अशा प्रकारची नवी घोषणा या फडणवीसांनी आणलेली आहे. फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे की शूद्रांची निर्मिती कोणी केली हो? शूद्र हा मोठा वर्ण, शूद्र वर्ण तयार कोणी केला? तर त्याची निर्मिती ही मनुस्मृतीच्या माध्यमातून इथल्या ब्राह्मणांनी केली. आणि ते महापाप जे ब्राह्मण नेतृत्व करतात सत्तेमधले त्यांचं आहे. आणि त्या ब्राह्मणांना सहकार्य करण्याचं, तलवारीची साथ देणारे जे क्षत्रिय आहेत त्यांच्याकडे महापाप जातं. आणि या महापापाचं परिमार्जन करणं म्हणजे आरक्षण आहे. आमच्या पूर्वजांनी ज्या शूद्रातिशूद्रांना जी संधी नाकारली, ती नाकारलेली संधी देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलं आणि सांगितलं की तुम्ही हजारो वर्ष ज्याला पायाखाली चिरडलेला आहे, दाबलेला आहे, त्यांना संधीचे सगळे मार्ग त्यांचे रोखलेले आहेत. ते मार्ग या आरक्षणाच्या माध्यमातून मिळणार आहेत. ती संधी आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे आरक्षणाचे मार्ग म्हणजे संधीचे मार्ग मराठा बांधवांना कोणी नाकारले होते?
सगळे मुख्यमंत्री तुमचे, सगळे महसूल मंत्री तुमचे, सगळे गृहमंत्री तुमचे, म्हणजे उच्चवर्णीयांचे. मग तुम्हाला आडवं कोण आलं होतं? जर तुमचेच लोक तुम्हाला आडवे आले असतील तर तुमची ती अंतर्गत लढाई आहे. पण त्याचं खापर ओबीसीवर जे फोडलं जात आहे की ओबीसीने आमचं खाल्लं आमचं खाल्लं, काय खाल्लं हो तुमचं? ओबीसी हा शेतमजूर आहे, ओबीसी हा कामगार आहे, शूद्रातिशूद्र आहे, ज्यांनी मनुस्मृतीने यांच्यावर सेवेची जबाबदारी सोपवली, ज्यांनी नेहमीच देशामध्ये निर्मितीचं काम खाल्लं, त्यांनी कोणीच तुमचं खाल्लेलं नाही. तर आमचं खाल्लंय कोणी? या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे ऐतखाऊ आहे, यांनी खाल्लेलं आहे. आणि म्हणून हा आरोप जो ओबीसीवर होतोय त्या आरोपाचा मी धिक्कार करतो आणि पुन्हा एकदा देशाची आठवण करून सांगतो, कोण आहे कुंभार, कोण आहे लोहार, कोण आहे सुतार, कोण आहे चर्मकार? हे सगळे लोक, कष्टकरी लोक, हे शूद्रातिशूद्रांचे आहेत. हे स्त्रिया सुद्धा या शूद्रातिशूद्रांच्या लोकसंख्येचा भाग आहे. त्यांनी या देशाची निर्मिती केली, त्यांनी या देशाची निर्मिती केली, देश उभारला, संपत्ती त्यांनी निर्माण केली. आणि तुम्ही म्हणताय की ओबीसीने आमचं खाल्लं. अहो तुम्ही खाल्लं हजारो वर्ष, आणि म्हणून आरक्षण देण्याची वेळ आली. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांना, दरांगे पाटलांच्या आंदोलनाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात आम्ही देणार आहोत. ती त्यांनी ऐकत राहावं. एखाद्या या फेसबुक लाईव्हने हे पूर्ण होणार नाही. आणि म्हणून वर्ग आणि जात किंवा वर्ण आणि जात यांच्यातला फरक आम्ही कळला पाहिजे. श्रीमंत गरीबाचा जो वर्ग देशामध्ये आहे, ते गरीबाला श्रीमंत होता येतं आणि श्रीमंत गरीब होऊ शकतो, ही संधी श्रीमंत यांच्या वाट्याला आली. आणि म्हणून मागासवर्गीय एखादा न्हावी असेल, एखादा चर्मकार असेल, त्यांनी शिक्षणाने प्रचंड प्रगती केली. त्यांनी अत्यंत म्हणजे हे जे अवकाश आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं, हिंदुत्वाचं, वैदिक धर्माचं, देवत्वाचं, ते आकाश. आणि तो माणूस जरी जगामध्ये गेला तरी त्याला छोटा म्हणण्याची वृत्ती भारतामध्ये आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारची विद्वत्ता जगाला दाखवून दिली. जगामध्ये अत्यंत मान्यता पावलेला अत्यंत महान असा विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यांनी संविधान लिहिलं तरी त्या संविधान निर्मात्याला, आरक्षणाचा न्याय करणाऱ्या महामानवाला जरांगे पाटलांचं आंदोलन मान देत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या जातीचे म्हणून तुम्हाला त्यांचा अभिमान असेल, तर या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजा मानण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, ते ओबीसी आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जो विरोध आहे हा देशमुख आणि देशपांडे या पाटील कुलकर्ण्यांनी केला. आणि ह्यांच्या गड्या उद्ध्वस्त करा, यांना नेस्त नाबूद करा, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं पहिलं काम होतं. आणि त्यांनी अशा माध्यमातून या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा समता आणली. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर निश्चितपणे 13 मुख्यमंत्री, 13 गृहमंत्री, 13 महसूल मंत्री ज्या मराठा समाजातून झाले आणि सरंजामदार झाले, या घराण्यांना पहिलं उद्ध्वस्त करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जे लावतात त्यांनी खऱ्या अर्थाने तसंच काम करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा आरक्षणाच्या आंदोलनात लावला पाहिजे. परंतु तुमच्या मनामध्ये क्षत्रिय अहंकार जो आहे तो वैदिक आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे समता निर्माण करणारे राजे होते. आणि म्हणून कोकणातून आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांना ही जी टोपी आहे आमची, ही आरमाराची टोपी आज मी काढून ठेवले, ती टोपी ही आरमाराची टोपी आहे. आणि आरमाराचं जे युद्ध आहे, देशाची जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्याचं रक्षण करण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी आमच्यावर सोपवली. आणि म्हणून या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी समुद्र उल्लंघन करणं पाप असतं असं सांगितलं, मनुस्मृतीचा धर्म सांगितला. या धर्माला लाथ मारून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळलं आणि जगातल्या इंग्रजांचा सुद्धा पराभव केला. ही गोष्ट इथल्या स्वतःला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अजूनही हा अहंकार जपणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावी. आणि म्हणून गरीब हा श्रीमंत होऊ शकतो, श्रीमंत हा गरीब होऊ शकतो, पण वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र आणि अतिशूद्र ठरवलेल्या माणसाला आजही महाराष्ट्र सुद्धा राज्यकर्ता करायला तयार नाही, शिक्षण मंत्री करायला तयार नाही, आजही महसूल मंत्री करायला तयार नाही. याचं उत्तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देतील का? की कुठल्या प्रकारची सत्ता मराठा आणि ब्राह्मणांकडे आज महाराष्ट्राची कोणत्या अधिकाराने तुम्ही ठेवले? तुम्ही समतेचं संविधान मानत असाल तर कमीत कमी लाजेस्तव
या पदांचा तुम्ही त्याग केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली समता, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेली समता जी रयतेची आहे, समतेची आहे, त्यानुसार आम्ही ही सत्ता आता या सगळ्या शूद्रांकडे द्यायला तयार आहोत. परंतु सांस्कृतिक बदल ह्या लोकांमध्ये झालेलाच नाही आणि म्हणून उपोषणाच्या ब्लॅकमेलिंगनं इथल्या मागासवर्गीयांचं आरक्षण संपवण्याचा मार्ग आहे. मराठा बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे की आमच्याकडे काय कमी होतं? जमिनी कमी होता का? सत्ता कमी होती का? सगळं काय होतं. मग आपण मागे का राहिलो? आपण मागे राहिलेलो नाही. तर मागासवर्गीय आरक्षणामुळे आमचे 4 तरुण जे IAS झालेत, IPS झालेत, त्यांचा रुबाब पाहून तुम्हाला प्रश्न पडायला लागला की आता आम्ही ह्यांच्यापेक्षा मागास झालो. अशा प्रकारची भीती, न्यूनगंड मनात निर्माण झाल्यामुळे सगळ्या प्रकारची सत्ता गावात असताना आपण मागासवर्गीय आदिवासी SC बांधवांचं जी प्रगती आहे ती प्रगती डोळ्यात खुपायला लागली आणि त्यातून ही अशी मागणी यायला लागली. आणि म्हणून सरसकट मराठा बांधवांना कुणबी दाखले देणं हे तर कोर्टात त्याला चॅलेंज होणारच, ते भारतीय संविधानासमोर टिकू शकत नाही. परंतु सांस्कृतिक अर्थाने आम्ही किती लोकांचं शोषण केलंय हे नव्या पिढीच्या मराठा तरुणांना कळलं पाहिजे. UPSC MPSCच्या विषयामध्ये निदान अभ्यासातून तरी तुम्ही समजून घ्या. तुम्ही प्रशासक होत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की या महाराष्ट्रात शूद्रातिशूद्र OBC SC ST जातींचं शोषण आम्ही केलेलं आहे आणि ते अजूनही करतोय. त्यांना सगळ्या प्रकारची संधी नाकारण्याचं काम आजही करतोय. आणि म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकतर मराठा होतो किंवा ब्राह्मण होतो. संख्या OBC SC ST यांची मोठी आहे, स्त्रियांची मोठी आहे, पण त्यांच्यापैकी अजूनही स्त्री मुख्यमंत्री महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? कारण स्त्रियांना आम्ही शूद्र समजतो. शरद पवारांसारख्या पुरोगामी भीष्म पिता राजकारणातले महाराष्ट्रातले सध्या आहेत, ते स्वतःच्या मुलीला सुद्धा मुख्यमंत्री करू शकत नाही. इतका प्रचंड सांस्कृतिक दहशतवाद या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आजही आहे आणि हीच मनुस्मृती आहे. त्याच्यामुळे कोणीही पुरोगामी नाही हे सगळं खोटं आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या पोटात जन्मलेल्या मुलीला सुद्धा मुख्यमंत्री करू शकत नसू तर हा सांस्कृतिक दहशतवादाचा परिणाम किती मोठा आहे. म्हणजे आम्ही पक्ष बदलतोय, अनेक युत्या करतोय, पक्ष फोडतोय, पण कितीही पक्ष फोडले, कितीही महायुत्या केल्या तरी सुद्धा स्त्रियांना, शूद्रातिशूद्रांना आम्ही अधिकार देणार नाही. अशाच प्रकारच्या ह्या युत्यांचं आणि महायुत्यांचं सूत्र आहे आणि हे सूत्र म्हणजे मनुस्मृती आहे. हा देशातला सांस्कृतिक दहशतवाद. गरीब आहे तो अमीर होऊ शकतो, गरीब आहे तो श्रीमंत होऊ शकतो, पण शूद्र आहे तो शूद्रच राहतो. आणि जन्मावर आधारित नाकारलेल्या वर्णव्यवस्थेला बदलण्याचा मार्ग म्हणजे आरक्षण आहे. आणि म्हणून जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत त्यांनी मला सांगावं की कधी कुंभाराचा मुलगा या देशामध्ये मुख्यमंत्री होईल का, IAS होईल का? कधी लोहाराच्या मुलाने अशा प्रकारची सत्तेची स्वप्न पाहायला हा महाराष्ट्र तयार का? तर नाही. शूद्रातिशूद्रांना आहे त्याच स्थितीत राहायचं आणि आरक्षणाच्या माध्यमातून काही OBC SC ST प्रगती करायला लागली आणि ती प्रगती बघून असं लक्षात आलं की महाराष्ट्राची सत्ता मराठ्यांकडे आहे. महाराष्ट्राचे ऊस कारखाने, शेती, 60% पाणी, जे बँका, हे सगळं मागासवर्गीय आयोगाला माहित आहे, ते सगळं आमच्याकडे आहे. पण तरीही OBCची राजकीय सत्ता, SC STची राजकीय सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे. मंडल आयोगाने ही राजकीय सत्ता OBCना दिली आणि 73वी 74वी घटनादुरुस्ती झाली आणि त्या घटनादुरुस्तीने सांगितलं की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. ग्रामपंचायतीला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला अत्यंत महत्वाचे अधिकार मिळाले आणि OBC या ग्रामपंचायतीमधून सत्तेत यायला लागले आणि जो सरपंच झाला तो SCचा असेल, आदिवासींचा असेल, स्त्रियांचा असेल, OBCचा असेल, त्याला आमदारकीची स्वप्न पाहायला मिळाली. आणि म्हणून या OBC आरक्षणामुळे 50% सत्ता आमची जायला लागली आणि क्षत्रिय सत्तेशिवाय तडफडून मरणारा इथला क्षत्रिय आहे, मराठा आहे. आणि म्हणून ज्या आत्महत्या मराठा बांधवाला आश्चर्य वाटतं की आदिवासी, कधी स्त्रिया, कधी SC, कधी OBC गरिबी आली म्हणून आत्महत्या करत नाहीत. मग तुम्ही आत्महत्या का करता? कारण त्याचं कारण आहे की मेंदूला न पेलवणारा अहंकार, क्षत्रिय ब्राह्मणी वृत्ती अहंकाराची आहे. या देशात सत्ताधारी सत्तेच्या ठिकाणी आम्हीच राहिलो पाहिजे. एखाद्या एकलव्याने जर राजेपद हातात घेतलं, आदिवासींनी घेतलं, तर आमचं काय होईल? क्षत्रियांचं काय होईल? तो अहंकाराचं काय होईल? तळपळाची आग मस्तकाला जाते. आणि एखादा शूद्र जर प्राध्यापक झाला
एखादा शूद्र जर एखाद्या विद्यापीठाचा प्रमुख झाला, डॉक्टर झाला, तर आमचं काय होईल हा जो अहंकार आहे, या अहंकार म्हणजे हा होऊ नये, आणि हा होऊ नये हा जो अहंकार आहे, दुसऱ्याच्या प्रगतीने दुःखी होणारा हा ब्राह्मण्यवादी विचार आहे, विषमतेचा विचार आहे, हा सांस्कृतिक विचार देशामध्ये रुजू पाहतोय. आणि म्हणून मग आम्ही आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं भांडवल होते. म्हणजे तुमच्याकडे सगळ्या प्रकारची सत्ता आहे आणि मग आरक्षणासाठी आत्महत्या का करावी लागते? शौर्य कोणतं? आत्महत्या हे शौर्य नाही. मानवी जीवन अमूल्य आहे आणि मानवी जीवन अमूल्य असेल तर आत्महत्या हा पराभव आहे, मानवी जीवनाचा पराभव आहे, नामुष्की आहे. दुसरं तुम्हाला कुणीही मारलेलं नाही, स्वतःच जर तुम्ही आत्महत्या करत असाल, यासारखा मानवी बुद्धीचा, मानवी स्वातंत्र्याचा दुसरा कोणताही पराभव नाही. आणि म्हणून त्याचं समर्थन कुणी करू नये. आरक्षण ही जी तुमची जी मागणी आहे, ती मागणी बघा एकदा ओबीसीकडे, एससी एसटीकडे बघा, काय त्यांना भेटलंय, तुम्ही नाकारलंय कोणी? शिक्षण सर्वांना सारखं देण्याची ताकद महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहे, एवढा पैसा महाराष्ट्रात आहे. मग सत्ता शिक्षणाचा अधिकार नाकारला कोणी? फी भरायला लागते, ते शिक्षण सम्राट कोण आहे? मराठ्यांचे तर शिक्षण सम्राट आहेत. मराठा आणि ब्राह्मणांकडे सगळं शिक्षण आहे. मग तुम्हाला तुमच्याच लोकांनी शिक्षण नाकारलंय, ते तुम्हाला नाही नाकारलंय, ते सगळ्या ओबीसी एससी एसटीला नाकारलंय. आणि त्यांना कुठे एखादा मुलगा, एखादा विद्यार्थी आरक्षणाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व म्हणून पुढे चाललाय तर ते पोटात दुखायला लागलं. आणि म्हणून तुम्ही ओबीसी आरक्षणाची मागणी करताय. हे जेव्हा राजकीय सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आली आणि ती सत्ता त्यांना मिळायला नको, या पोटी ओबीसी आरक्षणाची मागणी आली. तुम्ही जर खरोखर गरीब झाला तर तुमच्यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षण न मागता मोदींनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण 80% नोकऱ्या, 80% जागा, युपीएससी एमपीएससीच्या जागा मराठा बांधवांकडे आहेत. मग तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये पूर्ण प्रतिनिधित्व मिळलंय. मग आता आणखी कुणबी दाखले कशासाठी पाहिजेत? तर ही जी राजकीय सत्ता शूद्रातिशूद्रांकडे आले, ओबीसी एससी एसटीकडे आले, ती सत्ता जर आमची गेली तर या देशामध्ये आमचा मान काय राहील, ही भीती इथल्या क्षत्रियांना वाटायला लागली. आणि मग जपानमध्ये सामुराई जे क्षत्रिय होते, जशी लोकशाही आली त्यांनी शस्त्र खाली ठेवले आणि सांगितलं की आता लोकशाही पद्धतीने मानवतावादी अहिंसक जीवन आमच्या जपानने स्वीकारलेलं आहे. तिथल्या क्षत्रियांनी तलवारी खाली ठेवल्या. तुम्हाला काय हरकत आहे? कारण या देशाचा पराभव अनेक वेळा झालेला आहे आणि तो पराभव क्षत्रिय हरल्यामुळे झालेला आहे. क्षत्रिय हे पराक्रमी नव्हते, क्षत्रिय नेहमी हरत होते. जर ही तलवार ओबीसी एससी एसटी यांच्या हातात भेटली, स्त्रियांच्या हातात भेटली, जिजाऊंच्या हातात भेटली, तर देशाचा पराभव कधी होऊ शकत नाही. आणि भारताच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलं की आज एअरफोर्स असेल, पायदल असेल, नेव्ही असेल, यामध्ये स्त्रिया सुद्धा आल्या. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदावर केल्या. ही संविधानाची किमी आहे, तुम्ही कुठे ते दिलेलं आहे? आणि म्हणून आता शूद्रातिशूद्रांच्या हातात शस्त्र किंवा सत्ता दिली तर देशाचा पराभव होऊ शकत नाही. आणि म्हणून या देशाचा पराभव कोणी केला असेल? या क्षत्रियांच्या अहंकाराने. आम्ही शूर आहोत, आम्हीच देशाचं संरक्षण करणार. आणि त्यांना सगळ्या युद्धामध्ये मोगल असतील, इंग्रज असतील, फ्रेंच असतील, ह्या सगळ्या लोकांनी तुम्हाला हरवलं आणि तुम्ही हरलात म्हणून देश पराभूत झाला. खरं म्हणजे हा देश पराभूतांचा देश आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. तरी सुद्धा विजयाच्या गोष्टी सांगतायत, आम्ही असं केलं तसं केलं. शिवाजी महाराजांनी कोणाकडे दिले तलवार? तर शूद्रातिशूद्रांकडे दिली आहे. आरमार आमच्याकडे दिले, आम्ही शूद्र आहोत. आणि मग ते जिंकलेले आहेत. कारण ही जी क्षत्रियांची सत्ता होती ही देशाला पराभूत करणारी सत्ता होती. आणि म्हणून आता सुद्धा माझं सांगणं आहे की आज जी अवस्था झालेली आहे महाराष्ट्राची, शिक्षण महाग कोणी केले? शिक्षण सम्राटांनी. हे सगळे शिक्षण सम्राट कोण आहेत? मराठा आहेत. पतंगराव कदम, डी.वाय. पाटील आणि आणखी नावं प्रत्येकाची घ्यायला नको, पण हेच लोक आहेत. आणि यांनी शिक्षण महाग केले आणि शिक्षण महाग केल्यामुळे आता तुम्हाला फी भरायला लागते. पण ही जी सत्तेचा सांभाळ, ही जी बाणगुळं सांभाळलेलीत आपण, सरंजामी, मला वाटतंय श्रीमंत कोकाट यांनी यांच्यावर प्रहार केलेला आहे. या सरंजामी लोकांनी मराठा समाजाचं नुकसान केलं. खरं म्हणजे अशा प्रकारचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता मराठा बांधवांवर आले, ओबीसीवर सुद्धा आले. आज मला सांगायला खरं म्हणजे खंत वाटते की मराठांचं आंदोलन सुरू झालं, जाळपोळ सुरू झाली आणि जाळपोळ सुरू झाल्यानंतर नेतृत्वाच्या घरांना आणि ऑफिसला धोका निर्माण झाला. आमच्या आगरी समाजाच्या लोकांनी, जे नेहमी लढवय्ये शूर लोक होते, जे दिवा पाटलांचे संघर्ष नायक होते, अशा लोकांनी पोलिसांची सुरक्षा घेतली. कोणाला? मराठा बांधवांना घाबरून. तर अशा प्रकारची खोटी दहशत इथे निर्माण केली जाते.
आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते स्कूट्या घेऊन आणि रस्त्यावरून फिरतो. आम्ही नाही कोणाला घाबरत, आम्ही कोणाचाही विरोधक नाही, मराठ्यांचे पण नाही. आणि म्हणून जो न्याय आहे, जे पूर्वी शोषण तुम्ही केले त्या शोषणाची आठवण नव्या पिढीला करून देणं गरजेचं आहे. फडणवीसांनी आपल्या मुलीला सांगितलं पाहिजे की बाई ग, महिलांना शिक्षण नाकारण्याचं काम आपल्या पूर्वजांनी केलं. क्षत्रियांनी शूद्रांना शिक्षण नाकारले. अजित पवारांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे, शरद पवारांनी सांगितलं पाहिजे मराठा म्हणून हे. आणि आज जे शोषण देशात होतं ते शोषण कमी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलं. या संविधानाची अंमलबजावणी आपल्या देशात न करणारे कोण असतील तर आतापर्यंत झाले महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री आहेत, सगळे शिक्षण मंत्री आहेत, सगळे गृहमंत्री आहेत. यांनी जमिनी, जंगल, पाणी, शिक्षण याचं विषम वाटप केलं आणि त्याचा दुष्परिणाम, त्याचं खाजगीकरणाचा दुष्परिणाम आज स्वतः मराठा बांधवांना बसतोय. परंतु तो त्यांचा जो राग आहे ते ओबीसी शूद्रांवर काढतात. हे अत्यंत चुकीचं आहे. ही सांस्कृतिक घोडचूक आहे, त्याचा मी निषेध करतो. बंधू आणि भगिनींनो, ज्या जातीमध्ये, हलक्या जातीमध्ये जो जन्माला आला तो त्याच जातीत मरणार, अशा प्रकारचं तत्वज्ञान मनुस्मृतीने निर्माण केलं. शूद्रांना, अतिशूद्रांना, स्त्रियांना सांगितलं गेलं की तुम्ही पूर्वजन्मात जे पाप केले त्यामुळे तुम्हाला हा जन्म भेटलेला आहे. आणि जर तुम्हाला पुढल्या वेळी ब्राह्मण व्हायचं असेल, क्षत्रिय व्हायचं असेल, वैश्य व्हायचं असेल तर या जन्मात पुण्यकर्म करा. पुण्यकर्म म्हणजे काय? ब्राह्मणाला दान करा, क्षत्रियाला राजा माना, विष्णूचा अवतार माना, आणि वैश्याला व्यापाराचा अधिकार द्या. अशा प्रकारचं पुण्य ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या सेवेचं पुण्य या जन्मात शूद्रांनी केलं तर पुढला जन्म तुम्हाला उच्च जातीत मिळेल. अशा प्रकारचं तत्वज्ञान ओबीसींच्या मनावर आजही बिंबवलेलं आहे. त्यामुळे MA झालेला, MCOM झालेला, PhD झालेला, IPS झालेला ओबीसी पिंड ओबीसींच्या मनामध्ये धर्माच्या माध्यमातून बसवला गेला आणि तो सुद्धा हे पिंडदान करतो आणि पुढल्या जन्मात मला चांगला जन्म मिळेल म्हणून हिंदू धर्माचं, वैदिक धर्माचं, ब्राह्मण धर्माचं आचरण करतो. आणि अशा प्रकारची मानसिक गुलामगिरी ओबीसींवर लादल्यामुळे ओबीसी बंड करत नाही. आणि म्हणून ओबीसी, SC, ST स्त्रिया या 85% शूद्रातिशूद्रांना, ज्यांना वर्णाने, वर्णभेदाने, वर्ण व्यवस्थेने गुलामगिरी लागली, ते आजही याच धर्माची गुलामगिरी करतायत. आणि म्हणून मंदिर प्रवेश देण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला, हिंदुत्ववाद्यांनी केला. पुन्हा एकदा हिंदू धर्माकडे चला, वैदिक धर्माकडे चला आणि पुन्हा एकदा ती गुलामगिरी पिढ्यानपिढ्या तुम्ही सांभाळत चला. त्याच्यामुळे इथल्या मागासवर्गीयांनी कधी बंडच केलं नाही. आणि हे बंड करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि ते बंड एवढं मोठं केलं की या सगळ्या धर्माच्या चक्रव्यूहामध्ये, सांस्कृतिक दहशतवादामध्ये आपल्याला मुक्ती नसेल तर हा धर्मच आम्ही बदलून देऊ. आणि त्यांनी बौद्ध धर्मांतर केलं. बौद्ध धर्मांतर हे मानसिकदृष्ट्या स्वातंत्र्याचं लक्षण आहे. कारण ह्या वैदिक हिंदुत्वामध्ये ही सांस्कृतिक गुलामगिरी आहे आणि या गुलामगिरीचा अवकाश भेदून पलीकडे जायचा असेल तर भगवान बुद्धांचा समतेचा, न्यायाचा धम्म आम्ही स्वीकारला पाहिजे. परंतु या हजारो जातींपैकी म्हणजे 400 जाती समजा ओबीसीच्या असतील, SC, STच्या 101 जाती असतील, या सगळ्या जातींमध्ये एक फक्त बौद्ध समाज हा स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करायला लागला आणि त्यांनी ही हिंदुत्वाची गुलामगिरी नाकारली, ते मुक्त झाले. अशा प्रकारची मुक्ती हिंदू म्हणून जे मागासवर्गीय आहेत त्यांना सुद्धा गरजेची आहे. परंतु अशा प्रकारचं बंड करण्याचं नेतृत्व ओबीसीमध्ये नाही किंवा बाकीच्या जातींमध्ये नाही. त्यामुळे ते हिंदुत्वाच्या अधीन राहून यांना विरोध करायचा प्रयत्न करतात. पण गर्व से कौम हिंदू आहे, हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा, अशा प्रकारच्या घोषणा या शिवसेनेचं हिंदुत्व असेल, काँग्रेसचं असेल किंवा BJPचं असेल हे देत आले. आणि या हिंदुत्वामध्ये आम्ही सातत्याने गुलामीमध्ये जगत राहिलो. आणि या गुलामी पलीकडे जाण्याचा, या सगळ्या तुरुंगाच्या बाहेर जाण्याचा, खोल अशा विहिरीत अडकलेल्या या गुलामीतून बाहेर कसं पडायचं हा मार्ग आमच्याकडे नसल्यामुळे ही गुलामगिरी आम्हाला सातत्याने स्वीकारावी लागते. जसं महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय हक्कांच्या राखीव जागांची गळचेपी केली उपोषणाच्या माध्यमातून, आणि उपवास हे धार्मिक एक पवित्र कार्य आहे अशा प्रकारचा समज भारतातल्या लोकांना होत्या. परंतु महात्मा गांधींनी राखीव जागांना विरोध करून मनुस्मृतीत लादण्याचा प्रयत्न केला. तसं जरांगे पाटील यांनी जसं एकलव्याचा अंगठा कापण्याचा प्रयत्न द्रोणाचार्यांनी केला, तसे जरांगे पाटील सांगतात सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले द्या. हे करत असताना आपण आरक्षणाची, न्यायाची व्यवस्था आहे ती तोडायला निघालोय. सामाजिक न्यायाचा विषय बदलायला लागू द्या. धनगर म्हणतील आदिवासींचे दाखले द्या, आणखी कुठल्या तरी ओबीसी जाती म्हणतील आम्हाला SCचे दाखले द्या.
अशा प्रकारचं हे आरक्षण नष्ट करण्याचं हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र भयानक आहे. आणि म्हणून सांस्कृतिक दहशतवाद किंवा सांस्कृतिक गुलामगिरी ही मनुस्मृतीने हिंदुत्वाने जशी लादली तशा प्रकारच्या या गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे जाण्याचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा भारतीय संविधानाने दिला आणि तो आरक्षणाचा राष्ट्रवाद आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं होतं, कोळी वगैरे शूद्र अतिशूद्र जाती जोपर्यंत शिकून साक्षर होत नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. आता शिकलेल्या लोकांच्या मनावर सुद्धा सांस्कृतिक दहशतवाद असेल तर त्यांनी बाहेर कसं पडावा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून यातून बाहेर पडायचं जे मार्ग आहेत, आम्हाला शूद्र म्हणून आमचे पाय हजारो वर्ष साखळदंडात बांधले गेले होते, त्यातून स्वतंत्र व्हायचं असेल तर भारतीय संविधान आणि भगवान बुद्धांचा जो स्वातंत्र्याचा विचार आहे तो आम्ही स्वीकारला पाहिजे. आणि म्हणून या व्यवस्थेपुढे गुलाम झालेले जे लोक आहेत किंवा भारतातला जो सांस्कृतिक दहशतवाद आहे, शूद्रातिशूद्र या 85% मागासवर्गीय जातीत जो जन्माला आला त्याला वर जाण्याचा मार्गच नाही, त्याच्यामुळे इथला देश आहे तो जड झाला, त्याच्यात स्थितिशीलता आली, ते डबकं झालं आणि त्याचा प्रवाह बंद झाला होता. हा प्रवाह सुरू करण्याचं काम आरक्षणाने झालं. म्हणून आरक्षण अत्यंत सांस्कृतिक समतेचं तत्व आहे, तो सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. हा राष्ट्रवाद आमच्या लोकांनी ओबीसी लोकांनी मांडला पाहिजे आणि देशामध्ये आम्ही पर्याय दिला पाहिजे की आमच्या ओबीसी एससी एसटी यांच्या स्वातंत्र्याचा मार्ग हा आरक्षण आहे आणि आरक्षणाचा मार्ग बंद करण्याचं काम आता क्षत्रिय सत्तेच्या जोरावर एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्री पद आहे म्हणून आमच्या जातीला वाटेल ते सहकार्य आम्ही करायला तयार आहोत. कुणब्यांचे दाखले पाहिजेत, जरांगेच्या उपोषणाने त्यांना मृत्यू आला तर म्हणून तुम्ही हजारो ओबीसींचे अधिकार त्यांना जिवंतपणे मारण्याचं कृत्य करायला लागलेत, हा कुठला न्याय आला. आणि म्हणून अशा प्रकारची जी संविधान विरोधी आंदोलनं आहेत, संविधान विरोधी उपोषण आहेत, याच्यावर तात्काळ गुन्हे नोंद व्हायला पाहिजे. परंतु ही हिंमत महाराष्ट्रातल्या कुठल्या विचारवंतांमध्ये आज राहिलेली नाही. आणि म्हणून शूद्रांनी सांगितलं पाहिजे या देशातली जी सांस्कृतिक गुलामगिरी आहे, जी मनुस्मृती सांगते, जी शूद्रातिशूद्रांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारते, ही गुलामगिरी आम्ही झुगारून देतो. आणि गुलामगिरी झुगारून देण्याचं काम बंड करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि सांगितलं की ही जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी देशाच्या डोक्यावर जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला मुक्ती नाही. आणि मुक्ती कोण पते या भाषणातून त्यांनी सांगितलं, आम्ही भगवान बुद्धांच्या मार्गाने जाऊ, जो समतेचा सामाजिक न्यायाचा मार्ग आहे. आणि अशा प्रकारचं बंड प्रत्येक शूद्रांनी केलं पाहिजे, ओबीसीनी केलं पाहिजे असं आम्ही सांगितलं. म्हणून आम्ही हिंदू आहोत, मुसलमान आहोत, आम्ही ख्रिश्चन आहोत हे सांगण्यापेक्षा या संविधानाने आम्हाला जे भारतीय नागरिकत्व दिलेले आहे त्या अर्थाने मी माणूस आहोत, माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार आहे, हे ओबीसी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ही आमच्या डोक्यावर बसलेली जी गुलामगिरी ते कमी होणार नाही. आणि म्हणून अधिकार मागण्याच्या गोष्टी आम्ही करतो. आज ओबीसींनी सांगितलं की बाबा आमच्या आरक्षणामध्ये हे मराठ्यांचे कुणबी दाखले नको अशी भीक जर मागितली एकनाथ शिंदेकडे, ते ऐकायला तयार आहेत का? ओबीसींच्या जमिनींची लूटमार ठाणे, रायगड, मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि मराठा हे जे आहेत मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री करतायत. कुठे ओबीसीला न्याय मिळतो? जबरदस्तीने त्याने जमिनी लुटण्याचं काम, लुबाडण्याचं काम महाराष्ट्रातले राजकीय नेते करतात. सिडको सारखी संस्था सतत घरं पाडत आहे. कुठल्या कायद्याने, कुठले कायदे आहेत? संविधानाच्या विरोधी कायदे इथे आणले जातात. लोकांचे अधिकार आहेत, मागासवर्गीयांचे अधिकार आहेत, आमची गावठाणात की नाकारली जातात. पण ओबीसी याच्याविषयी बंड करत नाही किंवा आंदोलनात यायला तयार नाही, कारण त्यांना असं वाटतं की हिंदू आहेत, हिंदुत्वाचा टिळा एकनाथ शिंदेने लावलाय आणि हा आमचा रक्षणकर्ता आहे. हा आमचा रक्षणकर्ता नाही, हा आमचा आता खऱ्या अर्थाने सांस्कृतिक शत्रू आहे. ही गोष्ट ओबीसी जोपर्यंत ओरडून सांगत नाही तोपर्यंत त्यांचं बंड यशस्वी होणार नाही. आणि म्हणून आरक्षणाची जी सांस्कृतिक भूमिका आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. त्यासाठी चौदार तळ्याचं आंदोलन केलं, पाणी तुम्ही आम्हाला देत नाही. जमिनींचं आंदोलन केलं, आम्ही कसायला जमीन आमच्या नावावर देत नाही. तुम्ही आम्हाला जंगल देत नाही, चिरणे जंगल सत्याग्रह केला. आणि ज्या मनुस्मृतीच्या आधारे तुम्ही हे करताय ती मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली. परंतु याचा अर्थ सांगणारा सांस्कृतिक राष्ट्रवाद आमच्याकडे मांडला गेला नाही. आणि म्हणून सांस्कृतिक गुलामी जी आहे, मनुस्मृतीची गुलामी आहे, ती गुलामगिरी इथे ठासून सांगितली गेली, ते मला माहित आहे. परंतु ही सतत गुलामगिरी सांगण्यात पण अर्थ नाही. आता कधीतरी आमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन आहे, आम्हाला सुरू करायला लागेल. आणि म्हणून सत्तेच्या जोरावर इथला ब्राह्मण, इथला क्षत्रिय, इथला मराठा
संविधान विरोधी निर्णय घेतोय, सुप्रीम कोर्टाच्या विरोधी निर्णय घेतोय. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठ्यांना ओबीसीचं कुठलंही आरक्षण देऊ शकत नाही. मग तुम्ही दाखले बदला नाहीतर काही करा. शेवटी त्यांची जी स्थिती आहे समाजातली ही वर्चस्वाची स्थिती आहे, क्षत्रिय म्हणून स्थिती आहे. त्याच्याविषयी जरांगे पाटील काहीच बोलत नाही. किती मागासवर्गीयांची हत्याकांड महाराष्ट्रात पाहिलेली आहे, मागासवर्गीयांची किती बळी घेतलेली आहे, आदिवासींची किती बळी घेतलेली आहे, याची चर्चा या आरक्षणाच्या चर्चेमध्ये कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. किंवा जरांगे पाटील त्यातला एक शब्द काढत नाही. आमची मुलं गरीब झाली, आमची मुलं गरीब झाली. तुमची मुलं गरीब कधी झाली? कोणापेक्षा गरीब झाली? आदिवासींपेक्षा झाली, एससींच्या पेक्षा झाली, ओबीसींपेक्षा झाली का? ओबीसींची गरिबी किती आहे? सगळ्या जमिनी आगरी कोळ्यांच्या लुटल्या आहेत महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी. वसंतदादा पाटलांनी आमच्या दिबा पाटलांच्या आंदोलनावर गोळ्या घातल्या आणि जमिनी घेतल्या, माणसं ठार केली. आज रोज करताय, रोज सिडकोची पथकं येत आहेत, कोकणाची वाट लावण्याचं काम करतायत. गुजराती उद्योजक कोकणातल्या जमिनी 15,000 10,000 खरेदी करतायत आणि तिथल्या लोकांना माहित नाही कोकणातल्या की ते कुठले प्रकल्प येणार आहेत. नरेंद्र मोदींचे तर अदानी आणि अंबानी विमानतळापासून सगळे सार्वजनिक संस्था खरेदी करायला लागले आहेत. अशा प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद देशात कधी नव्हता, एवढा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या परिस्थितीमध्ये ओबीसी हा सतत तो सहन करतोय. त्याची सहनशक्ती तरी किती असावी? तो अजिबात आत्महत्या करत नाही. आणि मराठा बांधवांना आरक्षण नाही म्हणून तुम्ही आत्महत्या करता. मग तुमचे मुख्यमंत्री काय करतात? महसूल मंत्री काय करतात? गृहमंत्री काय करतात? उद्योग मंत्री काय करतात? हे तर सगळे उच्च जातीचे आहेत. आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता ही जर उच्च वर्णीयांकडे असेल तर आज मराठा बांधव त्यांना सगळ्या ठिकाणी जर प्रतिनिधित्व असेल तर अशा प्रकारचे कुणब्यांचे दाखले घेऊन या महाराष्ट्रात खरोखर समता निर्माण होणार आहे की विषमता निर्माण होणार आहे याची चर्चा ओबीसींनी आज केली पाहिजे. आणि म्हणून आता आपल्याला जी सांस्कृतिक गुलामगिरी आहे ओबीसींवर लागलेली ही जन्मोजन्मीची गुलामगिरी आहे. जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की जे शूद्रातिशूद्र ज्या जातीत जन्माला आले त्यांना तुम्ही क्षत्रिय करायला तयार आहेत का? त्यांना ब्राह्मण करायला तयार आहेत का? क्षत्रिय म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायला तयार आहेत का? फडणवीसांची जागा त्यांना द्यायला तयार आहेत का? अजित पवारांची जागा त्यांना द्यायला तयार आहेत का? महसूल मंत्री विखे पाटलांची त्यांना जागा द्यायला तयार आहेत का? हे आताची समता आहे ती तुम्ही द्यायला तयार आहेत का? तर अजिबात नाही. महाराष्ट्राची सगळी सत्ता आमचीच राहील, देशाची सत्ता आमच्याकडे राहील, मंदिरांची सत्ता आमच्याकडे राहील, शिक्षणाची सत्ता आमच्याकडे राहील. आणि वर ओबीसींना जे काय थोडंफार आरक्षण मिळायची व्यवस्था संविधानाने केले त्यांचे दाखले सुद्धा आम्ही घेऊ. म्हणजेच मागासवर्गीयांना आम्ही कधीच आमच्यापेक्षा वर येऊ देणार नाही. हा तुमचा सांस्कृतिक दहशतवाद आहे आणि हा जगासमोर उघड करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे आणि याच्यावर काम केलं पाहिजे. आणि म्हणून माझं ओबीसीना सांगणं आहे की सत्ता जी आहे ती सत्ता ताब्यात घ्या. मराठा आमदार, मराठा मुख्यमंत्री, मराठा महसूल मंत्री, मराठा गृहमंत्री फडणवीस असतील, एकनाथ यांचा पराभव केल्यानंतरच महाराष्ट्रामध्ये सत्ता येणार आहे. आपली सत्ता आली तर संविधानिक समता आपण आणू शकतो, आरक्षणाची अंमलबजावणी करू शकतो, खाजगीकरण जे प्रकल्पांचं चाललंय ते थांबवू शकतो. पण हा मार्ग ओबीसी आरक्षण द्या, ओबीसी जनगणना करा अशा प्रकारची भीक या उच्चवर्णीयांकडे मागून ती कधीच भीक मिळणार नाही. आणि मागणी करणारे कधीही अधिकार मिळू शकत नाहीत. कारण तुम्ही ज्यांच्याकडे अधिकार मागता ते 15% लोक तुमच्यावर राज्य करतात आणि तुमची जनगणना पण होणार नाही, तुम्हाला आरक्षण पण मिळणार नाही, तुमचं शिक्षण पण धोक्यात येणार. म्हणून राजकीय सत्ता 2024च्या निवडणुकीत आम्ही जेव्हा ताब्यात घेऊ तेव्हा निश्चितपणे ही जी वर्णव्यवस्था आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची तोडून टाकू आपण. आणि आम्ही जे जन्माने मरेपर्यंत येणाऱ्या 7 पिढ्यांपर्यंत गुलामीत शूद्रातिशूद्र ठरलोय ते संपवायचं असेल तर या देशाची सत्ता, महाराष्ट्राची सत्ता आम्हाला हातात घ्यावी लागेल. आणि म्हणून हा जो सांस्कृतिक दहशतवाद आहे त्याच्यावर बोलणं खूप करण्यासारखं आहे. आणि हा सांस्कृतिक दहशतवाद वेगवेगळे बुवा बापू आपल्या आजूबाजूला मांडत असतात आणि ते झाकून टाकतात की या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी कधी धर्म सांगितला, कधी संस्कृती सांगितली, कधी बाकीचे विषय सांगितले, न्याय सांगितला. पण तो न्याय हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्यासाठीच होता, तो शूद्रातिशूद्रांना नव्हता. आणि म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या चर्चेनिमित्त गरिबीची चर्चा झाली. तर गरिबाला श्रीमंत होता येतं, श्रीमंताला गरीब होता येतं. तर हलक्या जातीत जन्मलेला आदिवासी आहे, हलक्या जातीत जन्मलेला अस्पृश्य आहे, मातंग आहे, चर्मकार आहे, बाकीच्या जाती आहेत, यांना कधी उच्च स्थानी गेल्याचं महाराष्ट्रात पाहायला मिळतं का?
त्यांनी कधी प्रगती केल्याची पाहायला मिळते का? त्यांनी कितीही प्रगती केली, त्यांनी कितीही ऑडी घेतली तरी त्याची गाडी फोडणारे लोक आहेत, त्याचा अपमान करणारे लोक आहेत, सार्वजनिक ठिकाणी त्याचा अपमान करणारे लोक आहेत. आणि तो अपमान आम्ही असा करतो की आम्ही ब्राह्मण आहोत म्हणजे सुसंस्कृत आहोत, आम्ही जरांगे पाटील आहोत म्हणजे सत्ताधारी आहोत, आम्ही पाटील आहोत, आम्ही क्षत्रिय सत्ताधारी आहोत. हा अहंकार जोपर्यंत इथल्या उच्च जातीच्या लोकांतून जात नाही तोपर्यंत देशामध्ये समता येणार नाही. परंतु उच्च जातीच्या मनातला अहंकार जेव्हा जाईल तेव्हा समता येईल. याची वाट बघण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, हा जो उच्च वर्णीयांचा धर्म आहे तोच आम्ही सोडून देतो, तुमच्यापासून वेगळे होतो आणि समतेचा धम्म आहे भगवान बुद्धांचा तो आम्ही स्वीकारतो. आणि हा प्रयोग बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वी केला. आज बौद्ध बांधवांनी जी प्रगती आपल्या देशात केली या सगळ्या मागासवर्गीय जातीमध्ये, ती केवळ शिक्षणाने केली नाही, केवळ आरक्षणाने नाही केली, विज्ञानवादाचा तर्काचा विचार त्यांनी स्वीकारला. सगळ्यात जास्त पैसा शिक्षणावर खर्च केला पाहिजे, पुस्तकांवर केला पाहिजे, हा विचार बौद्ध बांधवांनी स्वीकारला. अशाच प्रकारचा विचार जर ओबीसीने स्वीकारला तर आपल्याला कोणताच अडथळा नाही. आणि या सगळ्या आरक्षणाच्या अडचणी निर्माण करून आरक्षणाचे सगळे अधिकार आमच्या हात म्हणजे उच्चवर्णीयांनी आपल्या हातात ठेवून आमचे मार्ग रोखलेले आहेत, यांचे रोखलेले मार्ग तोडून आपण परदेशात जाऊ शकतो, आपण जगात भराऱ्या घेऊ शकतो. पण या मेंदूत लादलेली जी धार्मिक गुलामगिरी आहे ती पहिल्यांदा आम्ही झुगारून दिली पाहिजे. आणि म्हणून सांस्कृतिक दहशतवाद ही गोष्ट फार भयानक आहे. मला साध्या पद्धतीने हे सांगण्याचा मी प्रयत्न केला, आपल्याला कदाचित समजला नसेल तर आपल्याला हा समजावून सांगण्यासाठी मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करेन. परंतु भारत देश जर गुलाम कोणामुळे झाला असेल तर या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्यामुळे. कारण या लोकांनी 85% अधिकारच दिले नाहीत. त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, डॉक्टरी क्षेत्रात असेल, जे संशोधन थांबलंय त्याचं कारण या त्रैवर्णिकांनी इथल्या लोकांना शिक्षणाचा पुस्तकांचा अधिकार सहवास घडवून दिला नाही. आणि म्हणून तो नाकारलेला जो प्रवेश आहे तो आरक्षणाच्या माध्यमातून मिळत होता, तर ते पण आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणून ईडब्ल्यूएस आरक्षणाचा शोध या लोकांनी लावला. कारण एखाद्या माणसाची गरिबी ही कोणालाच दूर करता येत नाही, कितीही या श्रीमंतांना पैसे दिलेत तरी त्यांची जी भूक आहे ती संपणार नाही. त्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण हे संविधानाच्या विरोधी आहे आणि मानवी जीवनाच्या इतिहासात कुठल्याही अशा भिकार माणसाला कितीही ईडब्ल्यूएस दिला तरी तो श्रीमंत होऊच शकत नाही. कारण तो सोंगाडे आहे, तो खोटं दाखले घेणारा माणूस आहे. आणि मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे ते सामाजिक शोषण, धार्मिक शोषणाची जी शोषकता आहे ते संपवण्यासाठी दिलेली आहे. आणि म्हणून कधीच या उच्चवर्णीयांच्या देशामध्ये, उच्चवर्णीयांच्या सत्तेच्या काळामध्ये मागासवर्गीय समाजाच्या बद्दल कृतज्ञता, करुणाभाव निर्माण होईल ही आशा मला तरी दिसत नाही. आणि म्हणून ओबीसीनी बंड करण्याची वेळ आली. जे बंड बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते आम्ही केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म हा आमच्यासाठी स्वातंत्र्याचा महामार्ग आहे. तो स्वीकारल्याशिवाय यांना आपली किंमत कळणार नाही. कारण आपण 85% ओबीसी, एससी, एसटी, स्त्रिया, शूद्रातिशूद्र हे यांचे नोकर आहोत, हे यांचे सेवक आहेत. त्यांना माहित आहे निर्मिती आम्ही करायची आणि हे लोक निर्लज्जपणे बोलणार आमचं तुम्ही खाल्लं. अरे तुम्ही तर 1000 वर्ष या देशाचं खाल्लेलं आहे आणि तुम्ही ओबीसीवर कसा आरोप करू शकता की ओबीसीने तुमचं खाल्लं? तुम्ही आमचं खाल्लेलं आहे. या सगळ्या जमिनी तुमच्याकडे होत्या, ब्राह्मण मराठा खोतांकडे होत्या आणि त्या लढून कुळ कायद्याने आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कोकणात मिळवल्या. जर मला शक्य झालं की महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी जातींकडे या जमिनी आहेत, त्या कुळांचं आंदोलन करून महाराष्ट्रात ते आंदोलन मी सुरू करेन आणि या जमीन या गरीब कुळांना देण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेचा विचार साकार करून दाखवेल. आणि खऱ्या अर्थाने आगरी, कोळी, भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे समतेचे मावळे आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे मावळे आहेत, हे महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवेल. हा आशावाद मी तुमच्या सगळ्या शुभेच्छांच्या अपेक्षेतून व्यक्त करतो. आणि या सगळ्या विषयावर हा जो सांस्कृतिक गुलामगिरी आहे, सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवण्याचा जो मार्ग आहे, धार्मिक मार्ग आहे, संविधानिक मार्ग आहे, तो आम्ही स्वीकारला पाहिजे. कारण हे आता अति झालेलं आहे. आम्ही सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले देऊन यात कुठला बौद्धिक आणि समतेचा विचार आहे? ही तर जबरदस्ती आहे, ही हुकुमशाही आहे आणि ही गुलामगिरी आहे. आणि हे पूर्वी पण असंच होतं. एक क्षत्रिय कोणालाच पुढे येऊ देत नव्हते. आम्हीच लढणार, आम्हीच राजे आहोत आणि मार खायचे जगातल्या लोकांसमोर आणि देशावर गुलामगिरी यायची आणि त्याचं खापर हे आपल्यावर फोडायचे. आणि म्हणून आता या देशाची सत्ता आम्ही हातात घेऊ, देशाचं शिक्षण आम्ही हातात घेऊ, देशाचं राजकारण आम्ही हातात घेऊ, देशाचं विज्ञान आम्ही हातात घेऊ आणि सांगू की या देशाचा पराभव आता कधीच होऊ शकत नाही. शूद्रांनी आता
या देशाच्या सत्तेमध्ये, या देशाच्या सार्वजनिक जीवनामध्ये पुढाकार घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही किती दाबायचा प्रयत्न करा, तुम्हाला दाबता येणार नाही. जर तुम्ही दाबलत तर समुद्रमार्गे बोटीने आम्ही परदेशात जाऊ आणि परदेशातली ताकद घेऊन इथे पुन्हा येऊ आणि सांगू की ही गुलामगिरी बस झाली. आणि हे जे नाटकं चाललेली आहेत की आम्ही काय मागितलं, आम्ही उपोषण केलं की वाटेल ते मग महात्मा गांधींनी उपोषण करू किंवा जरांगे पाटलांनी करू, ते आम्ही काय त्याचं तपासणीच होत नाही. कसली गरिबी आले, कसला मागासलेपण आले तुमचे. आता काय एखाद्या समाजामध्ये सगळेच लोक श्रीमंत होऊ शकत नाही, सगळ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही. पण समाज म्हणून तुमच्या समाजाला जर नेतृत्व महाराष्ट्राचं मिळालंय तर महाराष्ट्रावर दारिद्र्य तुमच्या नेत्यांनी लादले, मराठा मुख्यमंत्र्यांनी लादले, ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी लादले. त्याला मागासवर्गीय जबाबदार नाही. आणि म्हणून यांचं खापर किमान मागासवर्गावर मराठा बांधवांनी फोडू नये. या सांस्कृतिक दहशतवादाचं समर्थन क्षत्रिय म्हणून तुम्ही केलं, तुमच्या तलवारीने केले. ती क्षत्रिय तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य नव्हती आणि म्हणून देशमुख देशपांड्यांच्या गड्या उद्ध्वस्त करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. तो रयतेचा राजा महाराष्ट्राला कोणी सांगितला नाही. तो राजा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार घेऊन आरक्षणाची लढाई ओबीसीनी लढली पाहिजे. आणि जोपर्यंत मराठ्यांची सत्ता महाराष्ट्रावर आहे तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे, एसी एसटीचं आरक्षण धोक्यात आहे. कदाचित 2024च्या निवडणुकीमध्ये जर यांची सत्ता दोन्ही ठिकाणी आली महाराष्ट्र आणि केंद्रात तर असलेलं सगळं आरक्षणाचे संपवतील आणि फक्त ईडब्ल्यूएस आरक्षण म्हणजे गरीब श्रीमंताचं, त्याच्यामध्ये गरीब श्रीमंतीमध्ये हे स्वतःला गरीब घोषित करतील, दिवाळखोर घोषित करतील. कारण हे अख्खा देश विकून खाल्लेला आहे. सगळी देशातली सार्वजनिक उपक्रम विकलेले आहेत आणि हे भिकारी झालेले ठणठण स्वतःला ईडब्ल्यूएस म्हणतील की आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहोत म्हणून आम्हाला आरक्षण द्या. आणि पुन्हा एकदा सांस्कृतिक शोषण, मनुस्मृतीचं शोषण, वर्ण वर्चस्वाचं शोषण या देशावर लागतील आणि आम्हाला गुलाम करतील. आणि म्हणून मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी मनाचं स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य आहे हे सांगण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि ते भगवान बुद्धाला आदर्श मानून केलं. तो मानवी नैसर्गिक विज्ञानवाद आम्हाला दिला. तो विज्ञानवाद ओबीसींनी आपल्या मनामध्ये रुजवला पाहिजे. आणि या सरकारमध्ये आपल्याला न्याय नाही हे सत्य आहे. मराठा बांधवांनी कुणबी दाखले घ्यावे. उद्या कुणबी झाल्यानंतर ओबीसीचे दाखले घेतल्यानंतर तुम्ही म्हणणार का आम्ही अतिशूद्र झालो, आम्हाला एससीचे दाखले पाहिजे. पुढची मागणी येईल आणखी जरांगे फरांगे पाटील येईल आणि तो म्हणेल काय आम्हाला आदिवासींचे दाखले द्या. हे पाहायला जास्त वेळ लागणार नाही. कारण ही जी भूक आहे आदिवासींचं आहे ते आमचं आहे, एससीचं आहे ते पण आमचं आहे, ओबीसीचं आहे पण ते पण आमचं आहे, स्त्रियांचे अधिकार ते पण आमचे आहे. ही सांस्कृतिक भूक जी आहे, ज्याला ययाती कादंबरी, मी शरद पवारांवर मागच्या निवडणुकीत लोकसभेला बोललो होतो की ययातीची लालसा शरद पवारांनी सोडावी. शरद पवार म्हणजे कोण? मराठा राज्यकर्त्यांनी सोडावी. ययातीची जी कादंबरी आहे ती आपण वाचावी. वासनेची ही जी भूक आहे, सत्तेची भूक आहे, ती कधीच संपत नसते. ती माणसाला जाळून टाकते. आणि म्हणून जपानमध्ये जे तिथले क्षत्रिय होते त्या क्षत्रियांनी तलवार खाली ठेवली आणि सांगितलं की समतेची लोकशाही आम्हाला पाहिजे. अशाच प्रकारची सत्तेची तलवार, सत्तेचा अहंकार आणि बाजूला ठेवला पाहिजे. जर हजारो वर्ष साफसफाईचं काम आमचा मागासवर्गीय अतिशूद्र वर्ग करतोय तर कधी मराठ्यांनी सुद्धा झाडू हातात घेतला पाहिजे. नरेंद्र मोदींसारखी एक दिवसाची स्वच्छता मोहीम करून चालणार नाही. तर मी सफाई कामगाराची नोकरी करायला तयार आहे, मी मच्छीमार व्हायला तयार आहे, मी लोहार व्हायला तयार आहे, मी सुतार व्हायला तयार आहे. अशा प्रकारची विनम्र वृत्ती भारताचे नागरिक म्हणून देशाची सेवा करायची तर आपण केली पाहिजे. पण मी मुख्यमंत्रीच पाहिजे, गृहमंत्रीच पाहिजे, महसूल मंत्रीच पाहिजे, मी फौजदारच पाहिजे, मी IPSच पाहिजे, हा अट्टहास अत्यंत चुकीचा आहे. आणि गुणवत्ता ही मागासवर्गीयांमध्ये नाही असं जे म्हणणं आहे, गुणवत्ता मागासवर्गीयांमध्ये प्रचंड आहे. हा देश मागासवर्गीयांच्या ओबीसीच्या कष्टाने उभा राहिलाय. तुम्ही फक्त काठ्या आणि तलवारी घेऊन त्यांना मारत झोडत राहिले आणि या देशावर राज्य करत राहिले. परदेशातले छोटे लोक आले तेव्हा तुमच्या मुठभर क्षत्रियांचा त्यांनी पराभव केला आणि देशाला गुलाम केलं. म्हणून आता देश गुलाम व्हायचा नसेल तर ओबीसीनी राजकीय सत्ता हातात घेणं गरजेचं आहे. आणि समता काय देशाला आम्ही सांगूया. पुन्हा एकदा सगळ्यांची क्षमा मागतो. एका तासात बोलण्यात हा विषय नाही, खूप मोठा विषय आहे. माझं बोलणं लांबू नये म्हणून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भगवान बुद्धांचा विजय असो आणि समस्त ओबीसींचा विजय असो अशी घोषणा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.